हाय नमस्कार, मी सुरेश भानकर। आज आपण चाललो कात्रा देवीच्या यात्रेक आणि हय आंबेरी चेकपोस्टच्या हय उतरले। रिक्षेतून प्रवास चालू होतो। 4 माणसांका परत एका माणसात धरतात म्हणून फाईन वगैरे नको या याने आपण हय थांबलो। समोर तुमका बोर्ड दिसता माडबन चौपाटी, बकाळे चौपाटी आणि हो आंबेरीला जाणारा रस्तो। पुढे चेकपोस्ट दिसता। कात्रा देवीची यात्रा ही जे लोकेशन आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी यांच्या बॉर्डरच्या जवळ, म्हणजे सिंधुदुर्गच्या बॉर्डरच्या जवळ आहे हे लोकेशन। ही देवी खरं तर राजापूरमध्ये आहे, पण इथे बऱ्यापैकी या देवगड भागातले देखील लोक यात्रेनिमित्ताने येत असतात। चेकपोस्ट हा चेकपोस्ट आहे। आता पुढे आपल्याला आंबेरी ब्रिज लागेल, त्यानंतर कात्रा देवी स्टॉप। सकाळचं चाललोय आपण। खरं तर रात्री खूप मोठी जत्रा असते, बघू रात्री चान्स असेल रात्री आपण पुन्हा येणार आहोत। राजापूर तालुक्यातील सागवे येथील कात्रा देवी हे भाविकांचे श्रद्धास्थान असून असंख्य भाविक वेगवेगळ्या ठिकाणावरून कात्रा देवीच्या जत्रेला दर्शनाला येत असतात। कात्रा देवी व बहिणी फिरत असताना याच भागात आसपास विखुरल्या गेलेल्या आहेत अशी दंतकथा ऐकवत येते। पूर्ण दुकानं वगैरे तिकडे लागली आहे, एसटी थांबली आहे। त्या साईडला एसटी वगैरे दिसत आहे, बाजारपेठ लागलेली आहे, पाळणा दिसतोय, बऱ्याच इथे गाड्या लागल्या। तिथे पोलिसांच्या ड्युट्या लागत आहेत। समोरून एक एसटी येते। आजची तारीख आहे 21 जानेवारी, सकाळची वेळ आहे। फायनली आलो आहे आपण इकडे। बाजारपेठ चालू आहे, आपण बघतोय। हा बघा बघा, दर्शन कात्रा देवीचे। कितने का है भैया? बाजारपेठा पूर्ण भरलेल्या आहेत। जे जे व्यापारी आहेत त्यांनी सगळ्यांनी आपले धंदे या ठिकाणी लावले आहेत। सध्या आपण सकाळचे आलेले आहोत। रात्रीचा राऊंड आपला कदाचित होईल, कदाचित नाही। कात्रा देवी ही गावातील गुरुवांच्या घरी वर्षभर असते आणि यात्रेच्या दिवशी या ठिकाणी पालखीतून तिचं आगमन होत असतं। भाविकांनी देवीकडे मंदिर बांधण्यासाठी परवानगी मागितली असता देवीने एका दिवसात मंदिर बांधण्याची अट घातली आहे। संपूर्ण आपण बाजार फिरत फायनली त्या जागेवर आलोय जिथे संध्याकाळची देवी येऊन ज्या ठिकाणी बसते। इथे ह्या देवीचं खरं तर वैशिष्ट्य आहे, देवीचं मंदिर नाही आहे, ही देवी घरामध्ये असते आणि तिकडनं उचलून या ठिकाणी पालखीतून तिला आणलं जातं आणि या ठिकाणी तिला ठेवलेलं असतं। इकडे येऊन लोक दर्शन घेतात।
वरती पानांनी वगैरे सजवलेलं आहे, ही त्याची जागा आहे. कात्रा देवीच्या परिसरामध्ये रामेश्वर, आकारी, विमलेश्वर, पवनाई अशी मंदिरं आहेत. पेटवलेल्या आगीमध्ये हाड अर्पण करण्याची परंपरा आहे. हे हाड खुरसे चावून मेलेल्या किंवा बाळंतपणे मृत झालेल्या बाईचे असावे अशी आख्यायिका आहे. हे वरती मंडप घातलेला आहे. लाकडाची वाशी आहेत आणि त्याच्यावरही सजावट आहे. हे तिचं खरं तर वैशिष्ट्य आहे या देवीचं, येणारी प्रचिती. हे तुम्हाला धागा जरा लांबून दाखवण्याचा प्रयत्न करते. कोणत्याही प्रकारचे पड्डे वगैरे सजावट नाहीये, ही देवीची जागा आहे. लोक इथे दर्शन घेतच आहे. जिथे वर्षभर कात्रा देवी असते त्या ठिकाणी आपण चालतोय. या इथून देवी पालखीतून निघून जे मगाशी आपण ठिकाण बघितलं त्या ठिकाणी ती जात असते. रस्ता द्या, रस्त्यात आडवे होताना राज. अरे रिक्षा नाही येऊ तिकडनं परत डायरेक्ट. खाजं द्या, खाजं मालवणी खाजं. गर्भवती स्त्रीचं हाड हे रानामध्ये लपवलं गेलेलं असतं. तर अंगात येणारं वारं हे त्या ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेऊन ते आपल्या मनगटाला ते हाड बांधतं आणि त्यानंतर पुढचे 2 वाऱ्यांमध्ये म्हणजे अंगामध्ये येणारी वारी असतात त्यांच्यामध्ये थोडंसं युद्ध होतं आणि त्यानंतर हे हाड पेटवलेल्या चितेमध्ये टाकलं जातं आणि त्यानंतर जत्रा संपली असं समजलं जातं.
कात्रा देवीची यात्रा भरणाऱ्या कातळावरती अनेक विंचू आणि पुरसे असतात, परंतु यात्रेकरूंना कोणत्याही प्रकारे याचा त्रास होत नाही। काही एक दोन दिवसानंतर याच ठिकाणी असंख्य विंचू आणि पुरसे मरून पडलेले अनेकांच्या नजरेला दिसून आलेले आहेत।